माझी भाषा जरा तशी गावंढळ आहे, तुम्हाला काय पटती नाही पटती, पण व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, आज काय विशेष नियोजन नव्हतं, पण सोलापूरमध्ये एकदम नियोजन झालं आणि जाऊया म्हणलं असंच फिरलं इकडे तिकडे. म्हणजे भाऊ म्हणला की चला आपण नळदुर्गला जाऊ म्हणला किल्ला बघायला. आज इकडे आलोय बघा, किल्ला पण एकदम भारी आहे बघा. मग दाखवू सगळा किल्ला, खतरनाक विषय झालाय. नियोजन नव्हतं पण एकदम चला म्हणलं जाऊन बघून तरी किल्ला बघून येऊ. तिकीट वगैरे काय नाही इथं. किल्ल्यामध्ये एंटर करताना आता छोटासा दरवाजा लागतो बघा. समजा जर कोण किल्ल्यामध्ये आक्रमण करायला ना तर डायरेक्ट त्यांना आत येऊन म्हणून असं भुयारी सारखं केले बघा. भाऊ किल्ला एक नंबर आहे खरं. थोडंसं गवत बिवत उठले पण बघण्यासारखं आहे, येण्यासारखी जागा आहे एकदम. तुम्ही बघू शकता किल्ला आहे, जरा जुना आहे, लय जुना आहे, पण थोडंसं गवत वगैरे उठलंय. चांगला आहे किल्ला. अजून बरंच काय काय आहे पुढं आपण अजून बघूया. भावा इथं पण तोप आहे बघा, एकदम खतरनाक सगळं सजवून ठेवले. तोप मोठी रे, तोप लय मोठी लगा बघा. इथं तोप किती आहे, बाप रे बाप, तोप लय मोठी आहे भाऊ. थंडगार सावली पण आहे बघा, चिंच झाड पण गार, एकदम गार गार वातावरण आहे. खतरनाक आहे एकदम. किल्ला पण एकदम बघण्यासारखा आहे. एरिया पण असा पूर्ण मोठा आहे इथं. हा एक नंबर काम झालं, मस्त बघून आता गार गार काकडी गावली. हो काका, चटणी मीठ जरा जास्त मारा. भाऊ ट्रॅकिंग करायसाठी एक नंबर जागा आहे बघा. मस्त थंडगार काकडी पण नियोजन झाले. काकडी खात खात मस्त किल्ला बघा. ऊन पण लय पडले आणि तुम्हाला सांगतो पाय चप्पल पण नाही आपल्या, ही नवरात्री पाळी असल्यामुळे चप्पल नाही. खडं बिडं सगळं टोचा लागले, काय सांगायचं काम नाही. जाऊया तरी पण आल्यासारखं आता बघून तर जाऊया. गुफा आहे बाबा, गुफा असली नाही भाऊ, खाली आता जायचं. गाईड काय भेटलं नाही तर आपल्याला इथं, लोकल वाली भेटली ती, त्यांच्या संग आता निवांत बघायला लागली. आईच्या गावात कसलं खतरनाक दिसतंय रे. ए असं कसं रे, हिरवं पाणी एक पांढरं पाणी. टॉपचा विषय एक नंबर मध्ये. हो का, खरं सांगू का, मी काय सांगू का, आज 2-2.5 तेल घातले फक्त गाडीला. तिकडे यायचं नियोजन पण नव्हतं, चाललेलो सहज मित्राच्या गावाकडे. येता किल्ला दिसला, चला म्हणलं जाता आता किल्ला तर बघून येऊ. काय खतरनाक नजारा आहे, एक नंबर टॉपचा विषय झालाय. ते बघा इकडं नरमादी धबधबा आहे, खतरनाक काम आहे रे. हो काय नजारा आहे म्हणता, हा एकदम समुद्रामध्ये आल्यासारखं वाट लागलंय. विषय काय झाला माहिती आहे का, इथं आलो आम्ही किल्ला बघायला. भाऊ आमचा व्हिडिओ काढला लागला, मोबाईल पडला चुरा मोबाईल 4000ला घोडा लागला. धबधब्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, 2 धबधबा आहेत, त्यातला पाणी बघा. आता इकडं तुमच्या माझ्या मागं तुम्ही बघू शकताय, पाणी एकच आहे. 2 धबधब्याला पाणी एकाच जागेपासून जातोय. विशेष काय माहिती आहे, एका धबधब्यातनं हिरवं पाणी येते, एका धबधब्यातून पांढरं पाणी येते. नर माझ्या असं नाव पडले या धबधब्याला, पण पाणी एकच आहे, वेगळं पांढरं आणि हिरवा 2 प्रकारचं पाणी 2 वेगवेगळ्या धबधब्यात येते. बराच येते तिकडं फिरायचं बाकी. पाय दुखायला लागले तर माझं खरं तर चपलं नाही त्या म्हणून विषय जरा बिघडलाय. जाऊ दे, कुछ तू पाणी किल्ले कुछ तू कोणा पडताय. हो ह्या किल्ल्यावरचा सगळ्यात भारी पॉईंट म्हणजे हे बघा, किती शिडे त्या मला पण माहित नाही, आता मोजा आपण. पण एवढा उंच एरिया ना, इथनं पूर्ण इथलं एवढा सगळा एरिया कव्हर करतोय बघा. चला आता आपण वर जाऊया, तुम्हाला दाखवतो सगळं. चला शपथ सांगा, वर जसं जसं जाईल ना काळजा धक 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 व्हायला लागले मला. आता अर्धा पायऱ्या चढलोय, नजारा बघा तुम्ही एकदम कसा आहे. आता तो वर चढायचा आहे. शपथ सांगतो, तुम्ही म्हणताला व्हिडिओ मध्ये काढला लागलाय, काहीतरी बोल लागले, काळजात धक 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 व्हायला लागले. लय वरपर्यंत आहे भाऊ, ही लय म्हणजे लय उंच आहे आणि इकडं काय सेफ्टी पण नाही. बघू शकता मी किती वर आलोय. एवढं वर आलो माझं आता काळीच धर कर लागले. भाऊ पैसेच फिटलं बघा, काय नजारा बघायला मिळाला मला. ह्या एका पॉईंट वरूनच सगळा किल्ला दिसते बघा. माझ्या त्या टायमाला ह्या एका जागेवरून संपूर्ण किल्ल्याची पाहणी करत होती. इथं पण 2 तोफ आहेत बघा, तोफे पण साईज बघा ती मगापेक्षा मोठी आहे बघा, पूर्ण लोखंडी अजून.
या टोपाची डिझाईन पण बघा, काय खतरनाक डिझाईन आहे. कोरीव काम एकदम खतरनाक केलेलं आहे. विचार करायची गोष्ट काय माहिती आहे का, ही जागा काय अशी छोटी मोठी नाही, खूप मोठी उंचच्या उंच आहे. मला अक्षरशः छातीमध्ये धगधग व्हायला लागली, एवढी मोठी जागा आहे. तेवढ्या मोठ्या वजाच्या तो इथं वर आणल्या कशा असलेल्या, मला त्याचा प्रश्न पडलाय. म्हणजे ताकद किती त्या टायमाला, त्या माणसाची ताकद किती मोठी असेल याचा विचार करायसारखी गोष्ट आहे. ती तोप काय बारकी नव्हती भाऊ, तिथून मोठी तोप होती, पूर्ण लोक होती, जड होती. आणि तुम्ही आता खाली दिसते का नाही माहित ना मला, बघा माझ्या खाली एवढा मोठा विषय आहे खाली. तिथनं तोप आणली कशी असेल मला त्याचा प्रश्न पडला असेल. ती बनवायची ती हवालदार बाजूला, की तोप आणली कशी असेल याचा विचार करण्यासारखी गोष्ट काय माहिती का, आजकालचे मोठमोठ्या इंजिनियरला सुद्धा असली किल्ल म्हणा किंवा घर बांधताना 4-5 वेळा विचार करायला लागते, ते कागदाने मोजमाप करायला लागते. पण विचार करा तुम्ही त्या टायमाला कसं काय काढलं असेल. काढायला जाऊ दे सोडा, त्या टायमाला इंजिनियर आपलं चांगलं टॉपचं होतं म्हणायचं. पण ती बांधकाम केलं कसं असेल, ती दगड पण बघा किती वजीचं ते सिमेंट म्हणा, ते वापर कसा केला असेल. एवढा मोठं ती डोंगर आहे, ते कापलं कसं असतील ती आता तुम्हाला ती टोप दाखवली मग अशी भाऊ, ती टोप तेवढा वर नेली कशी असेल मला त्याचा प्रश्न पडलाय. विचार करण्यासारखी गोष्टी असल्या त्या सगळ्या किल्ल्याला बघण्यासाठी इथे सीसीटीव्ही कॅमेरे पण लावले तर, म्हणजे एवढं फालतूपणा करायला जर आला ना, क्लिअर कट तुम्ही सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर होत आहे. कसं आहे माहिती आहे का, आपल्या महाराजांनी एवढ्या म्हणजे कष्टाने, आपल्या पूर्ण मावळ्याने एवढे कष्टाने किल्ले बांधले असते. तुम्ही राहू बघायला येता तिथं काय खाता पिता कचरा तिथे टाकता. आता मी आता जस्ट बघितलं, काही गोष्टी मी घेतल्या नाही त्या व्हिडिओमध्ये, पण बघितलं तुम्हाला सांगतो, भिंतीवर आय लव्ह यू 2, आय लव्ह यू 3, काय राहू चाललंय. आपल्या म्हणजे महाराजांनी किती कष्ट घेतलेले किल्ले बांधला, मावळ्यांनी किती कष्ट घेतलेलं. आणि तुम्ही येऊन काय करता, खड्डून ही रंगव तिथं रंगव, कचरा इथे टाक तिथे टाक. हो, आपण आपल्या महाराष्ट्राची आपण स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेरच्या देशातनं हे आपल्या महाराजांचे किल्ले बघण्यासाठी खूप लांब लोक येत असतात. आणि त्यांनी जर असं बघितलं, आता तुम्ही पाय बघू शकता कसलं हाल झाले. तर 9 दिवस नवरात्री पाळण्या येणार भाऊ, माझ्या पायाची वाटोळ झाली पाक पूर्ण. इकडं आलो अजून ती काटा कुटा सगळं एकदम पायात घुसले, सगळं खतरनाक काम झालेलं आहे. आता उन्हात माझी चालून हालत खराब झाली. मस्त जरा सावलीला बसतो, अजून जरा बघू आपण इकडं तिकडं. पण इथं पण बसायला पण भारी, तुम्हाला सांगतो एकदम पक्षी चिव करायला, ते खारोट्या बिरोट्या एकदम मस्त आहे. वातावरण गार एकदम वातावरण आहे. झाडाला फुलं पण एकदम लकली, एकदम वातावरण खतरनाक आहे. पण जाऊ द्या, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आता एक लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब तेवढं करा. बाकी काय आपली लय मोठी अपेक्षा नाही, आपण काय लय मोठ्या घरातला पण नाही. एक सपोर्ट, फक्त एक छोटी सपोर्टची गरज आहे. फक्त तेवढं आपल्याला सपोर्ट करा. एक दिवस आपण पण काहीतरी आपण पण करून दाखवू.